व्हायच्या अगोदर 2 महिने आमच्या इंग्रजांच्या वाकरीच्या शेजारी भीक मागत होतं. मी माझ्या खिशातला पैसा काढला आणि त्याला भीक म्हणून टाकली. त्या पोरानं 2 महिन्यात आमची अख्खी सुरत भिकारी करून टाकली. दुसरा तिसरा कोणी नव्हता. स्वराज्याचे गुप्तहेर भरजी नाईक होते. महाराजांची नोंद आहे. आज जे गुगल करा तो फादर ऑफ इंडियन नेव्ही एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. अलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा. शाळेतनं शिवसंस्कार खऱ्या अर्थानं तयार होणार आहे. तो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला होता आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर महाराजांनी सुरत लुटायचं काम केलं होतं. हे सुरतेची जबाबदारी शिवाजी महाराजांनी आपले हेर गुप्तहेर भरजी नाईक यांच्याकडे दिले होते. नाईक शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा. अहो, जिथं महाराजांची नजर पोचते ना त्याच्या काही पुढे भरजी नाईकांची नजर पोचायची. खरं तर शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं जर कुठल्या माणसानं समजून घेतलं असेल, शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं कुठल्या माणसाला समजले असतील तर ते एकमेव भरजी नाईक. मध्यंतरी एक मंत्री म्हणाले की शिवाजी महाराजांनी सुरत एकदा लुटली, एकदा नव्हे, शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या बळावरती सुरत 2दा लुटली होती. याचा पुरावा काय? आपल्या घरात एक पोस्टर असतं शिवाजी महाराजांचं. कुठलं असतं? राज्याभिषेक सोहळ्याचं. त्यात एक इंग्रज अधिकारी आहे जो शिवाजी महाराजांना मुजरा करतोय. तो इंग्रज अधिकारी लिहितोय काय? लिहितोय, ज्यावेळी मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला गेलो होतो तर त्या शिवाजीच्या शेजारी एक पोरग उभारलं होतं. हा तेच पोरग राज्याभिषेक सोहळा व्हायच्या अगोदर 2 महिने आमच्या इंग्रजांच्या वाकरीच्या शेजारी भीक मागत होतं. मी माझ्या खिशातला पैसा काढला आणि त्याला भीक म्हणून टाकली. त्या पोरानं 2 महिन्यात आमची अख्खी सुरत भिकारी करून टाकली. दुसरा तिसरा कोणी नव्हता. स्वराज्याचे गुप्तहेर भरजी नाईक होते. तो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा हिरा आहे. खरं तर राज्याभिषेक सोहळा व्हायच्या अगोदर 2 महिने महाराजांना एक पत्र आलं. ते पत्र होतं कर्नाटकामध्ये बसरू नावाचं गाव आहे. त्या बसरूच्या राजानं महाराजांना पत्र पाठवलं, महाराज आमच्या इकडं ख्रिश्चन धर्मांतर वाढले, गोव्याचे पोर्तुगीज येतात, दिवसा ढवळ्या मायलेकेंच्या आबरू लुटतात, महाराज यांचा बंदोबस्त करा. कर्नाटक, बसरूर, महाराज महाराष्ट्रात. आणि महाराजांनी भरजी नाईकांना बोलवलं, भैरजी मार्ग शोधा, मला बसरूरला जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे त्या हिंदुस्थानातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी केला. कुठं? लाल महालावरती केला. आणि या हिंदुस्थानातला पहिला समुद्री सर्जिकल स्ट्राईक जर महाराजांनी कुठे केला तर तो या महाराष्ट्रात केला. कसं केला? पत्राला आता उत्तर दिलं पाहिजे. भरजी नाईकांना सांगितलं बसरूरला जायचं आहे, जागा शोधा. आणि नाईकांनी जागा शोधली. महाराज एकमेव मार्ग आहे. कुठला? महाराज हा महाराष्ट्र, हा गोवा, हे कर्नाटक. महाराज महाराष्ट्रातनं कर्नाटकला जायचं असेल समुद्र लागतो, गोव्याचा समुद्र लागतो. समुद्रातनं जावं लागेल. कर्नाटकच्या बसरूरला जायचं असेल तर चला ना, गलबत होत आपल्याकडं. महाराज म्हणाले 4 मोठी जहाज आणि 10,000 गलबत सोबत घ्या. 30,000 फौज सोबत घेतले, निघायचंय. भरजी म्हणले नाही, अशक्य आहे. का? आणि त्यावेळी भरजी नाईक सांगते झाले, महाराज महाराष्ट्रातनं कर्नाटकला जायला समुद्र लागतो, पण या समुद्रातनं जात असताना हा महाराष्ट्र, हा गोवा आणि कर्नाटक मध्ये गोवा लागतं. आता गोव्याचे पोर्तुगीज समुद्रावरती राज्य करतात, त्यांना भेटून जाणं अशक्य नाही. नाईक मला उत्तर पाहिजे, मला जायचं आहे. भरजी तुमच्याकडे कुठल्या प्रश्नाचं उत्तर नाही असं मला माहिती नाही, मला जागा पाहिजे. 2 आठवडे गेले. भरजी नाईक राजगडावरती आले, नकाशा घेऊनच आले. महाराज जागा शोधले. नाईक मला माहिती होतं तुम्ही शोधाल, सांगा. आणि नाईकांनी सांगितलं, महाराज हा नकाशा, हा महाराष्ट्र, हा गोवा, हा कर्नाटक, समुद्रातनं जायचं आहे, गोव्यावरनं जावं लागेल. होय
पण तुम्ही म्हणता नव्हे गोव्यात पोर्तुगीज आहेत, त्यांची गलबत आहेत. होय महाराज, पण एक दिवस आहे 11 फेब्रुवारी. या दिवशी या गोव्याची सगळी गलबत हे पोर्तुगीज मुंबईच्या कल्याणला जाणार आहेत. तर मुंबईच्या इंग्रजांनी या गोव्याच्या पोर्तुगीजांना एक बंदर भेट म्हणून दिले. त्यांचा मोठा कार्यक्रम आहे महाराज. 11, 12, 13, 14 4 दिवस गोव्याचा समुद्र मोकळा आहे. त्याच संधीचा फायदा घेतला महाराजांनी गलबत तयार केलं. समुद्रावरती राज्य करणारा पहिला राजा महाराजांची नोंद आहे. आज गुगल करा, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही कधीतरी सिंधुदुर्गला जावा तर सिंधुदुर्गच्या जवळ मालवण नावाचा तालुका आहे. या मालवणच्या तीरावरती महाराजांची गलबत उभारली. 4 मोठी जहाज, 10,000 गलबत आणि सोबत 20,000ची फौज महाराजांनी घेतली. 11 फेब्रुवारी दिवस उजाडला. पहाटे 4 वाजता महाराज जहाजात बसले आणि महाराज मालवणच्या किनाऱ्यावरनं कर्नाटक बसरूरकडे निघाले. समुद्र कापत निघाले. महाराज जहाजावरती बसले होते. बाजूला फडकत होता अरबी समुद्र. पहिल्यांदा स्वराज्याच्या महासागराला येताना बघत होता. एका समुद्राला मराठ्यांचा महासागर भेटायला चालला होता. शिवाजी महाराजांचं गलबत समुद्राला चिरत चिरत गोव्यापाशी आलं. महाराजांची गलबत थांबली. गोवा शांत होता. त्या संधीचा फायदा घेऊन सायंकाळी महाराजांनी आपली जहाज थेट कर्नाटककडे उडवली आणि महाराजांची जहाज 12 फेब्रुवारीच्या सकाळी पहाटे 4 वाजता कुंजपूर या ठिकाणी येऊन थांबली. कुंजपूर पासून बसरूर अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती. बसरूरच्या राजाने 20,000 घोडी महाराजांसाठी तयार केली होती. महाराज खाली उतरले, घोड्यावरती बसले. पोर्तुगीज अजून झोपले होते, अजून दात घासायचे होते, तोवर महाराज घोड्यावरती बसले. शमशेर हातात घेतले. 20,000 सैनिक बसरूवरती गेलं. सपासप कतल्या. त्या बसरूच्या राजाला कळना कुठं शिवावं, इकडे पळून जावं. महाराजांचं सैनिक तिकडे फरत निघालेत, तिकडे जावं, इकडे शिवत निघालेत. अरे कुठं कुठं ठिगळ्या लावू. महाराजांनी सगळेच फाडून ठेवले. त्यावेळी कळालं जगात सगळ्यांचा नाद करा, पण तलवार घेऊन उभारलेल्या मराठ्यांचा उभ्या आयुष्यात नाद करायचा नाही, अजिबात नाही. तेव्हा जे पोर्तुगीज महाराजांनी ताणून ताणून पळवून लावले ते पळून गेले. आतापर्यंत आज तारीख किती, 13 मार्च 2026 पर्यंत पोर्तुगीज परत त्या महाराष्ट्रात माघारी नव्हे, कर्नाटकात सुद्धा माघारी नाही आले. महाराजांनी बसरूर स्वातंत्र्य केलं. 13 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. बसरूरच्या लोकांनी हा राजा, परराज्यातला राजा आपल्या राज्यात येतो, आपल्या रयतेची काळजी घेतो म्हणून या कर्नाटकच्या लोकांनी महाराजांचा जंगी सत्कार केला. महाराजांचं स्वागत केलं. मायमाऊली जवळ गेल्या. महाराज तुमच्यामुळं लेकीची आबरू वाचली बर का महाराज. महाराज आमच्या समोर आमच्या लेकींची बलात्कार केला जायचा. महाराज तुमच्यामुळं आम्ही स्वतंत्र झालो. दिवस आनंदाचा होता. महाराज परत जहाजात बसले, माघारी आले. 13 फेब्रुवारीला महाराजांनी बसरूर स्वातंत्र्य केलं म्हणून आजही बसरूर मध्ये 13 फेब्रुवारी हा बसरूर स्वातंत्र्य दिवस म्हणून मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. पहिला राजा आहे, इतिहास वाचून बघा. इतिहासातला पहिला राजा आहे ज्याला उभ्या आयुष्यात 3 वेळा गुप्त धन घावले. उभ्या आयुष्यात 3 वेळा. कुठे घावलं? महाराज स्वराज्याची शपथ घेऊन तोरणा किल्ल्यावरती गेले आणि तोरणा किल्ल्यावरती जात असताना महाराज पालखीतनं जात असताना तोरणा किल्ल्याच्या दरवाजाच्या शेजारी एक दगडी चौतारा दिसला. महाराज म्हणलं इथं दगडी चौतारा कसा काय? किल्ल्याच्या शेजारी कधी नसतो. इथं खणा. तिथं खणण्यात आले तर महाराजांना काही घागरी सोन्याच्या घावल्या. चला संध्याकाळी गोव्याला पार्टी नाही. याचा उपयोग स्वराज्याचं पहिलं तोरण, तोरणा किल्ला बांधण्यासाठी महाराजांनी केला. तुम्ही कधीतरी मुंबईला गेलात तर पुण्याकडं मुंबईला जाताना लोहगड नावाचा किल्ला जावा लागतो. महाराज लोहगड किल्ल्यावरती गेले. किल्ल्यावरती जात असताना महाराजांची पालखी किल्ल्याच्या आत गेली, पण त्याच वेळी
महाराजांचा शालू एका लाकडी काटेरी झाडात अडकला. महाराज म्हणले झाड मला काहीतरी सांगते. इथं खणा, इथं काहीतरी आहे. तिथं खणण्यात आलं तर महाराजांना तब्बल 30 घागरी सोन्याची नाणी महाराजांना सापडली. याचा उपयोग महाराजांनी रस्ते बांधकामासाठी केला. आणि तुम्ही कधीतरी आमच्या सातारला गेलात तर सातारला वासोटा नावाचा किल्ला आहे. वासोटा फार भयानक. आजही लोक जायला तिथे भेटतात. दिवसा सूर्यप्रकाश जिथं पोचत नाही तो वासोटा. महाराजांच्या आयुष्यातलं पहिलं कारागृह. त्या किल्ल्यावरती महाराज गेले. त्या किल्ल्यावरती महाराजांना तब्बल हिऱ्याची 2 घागरी महाराजांना सापडली. याचा उपयोग महाराजांनी आपल्या मावळ्यांचा पगार भागवण्यासाठी केला. धनशक्ती कोणाला नाही सापडत, त्या पाठीमाग ईश्वराची शिवशक्ती असावी लागते. शिवाजी महाराजांच्या पाठीमाग ईश्वराची शिवशक्ती होती तरी महाराजांना इतकी मोठी धनशक्ती सापडली. तुम्हाला माहितीये महाराज शिवचरित्र हे वाचण्याचं ठिकाण नाहीये. शिवचरित्र हे आत्मसात करण्याचं ठिकाण आहे. इतिहासातनं काय शिकावं? आपल्या लेकराला एक गोष्ट शिकवा. जर तुम्हाला वाटतं तुमची पोरे इंजिनियर व्हावीत, डॉक्टर व्हावीत, एक गोष्ट करा. आपल्या लेकराला घ्यायचं आणि महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती जायचं. महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? जोरात काय नाव? आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरीच्या पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो तो म्हणजे शिवराय. पण शिवनेरी पासून रायगडापर्यंत प्रवास सोपा होता? नक्कीच नव्हता. जर तुम्हाला वाटतं आपल्या पोरांनी इंजिनियर व्हावं, नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा, तर आपल्या लेकराला एकदा रायगड बघायला न्या. रायगड रोपवेनं नाही जायचं, खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत चालत जायचं. डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत पोहोचेल त्यावेळी रायगडावरती जायचं. आणि महाराज आपल्या लेकरांना एकमेव गोष्ट दाखवायची रायगडावरती. काय दाखवायची? महाराजांची हत्तीशाळा दाखवू नका, महाराजांची तोपशाळा दाखवू नका. एकमेव गोष्ट दाखवा, महाराजांच्या समाधीपाशी न्या. आपल्या लेकराला उभा करा आणि सांगा जगातला पहिला राजा आहे, त्या जगातला पहिला राजा आहे जो असा इंजिनियर आहे ज्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. तुमच्या घराची गॅरंटी आहे. इंजिनियरला फोन करा किती दिवस टिकणार आहे, जायच्या अगोदर मागचे बेताड पडलेलं असते. महाराजांनी दिले. कुठे दिले? रायगडावरती जायचं, रायगडाचं वॉरंटी कार्ड दिले महाराजांनी, वॉरंटी कार्ड. आणि असं तसं नाही, दगडावरती कोरून दिले. महाराजांच्या समाधीपाशी उभा राहायचं, पाठीमाग बघायचं, दगडात रायगडाचं वॉरंटी कार्ड छापलंय महाराजांनी. आज हे बघायला मिळतं. शेवटचं वाक्य आहे, मी नाही महाराज म्हणतात. काय म्हणतात? याव चंद्र दिवा करोती. म्हणजे काय? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडाची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत? चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. इतकी गॅरंटी दिली महाराजांनी. पाणी अडवा पाणी जिरवा ही पहिली योजना महाराजांनी रायगडावरती चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा ह्या मी गावात चालू केली. पण पाणी अडवा पाणी जिरवा योजनेचे खरे उद्गात हे महाराज आहेत. तुम्हाला माहिती आहे आज इथे प्रशासकीय अधिकारी आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याची बदली किती वर्षांनी होते? 5 वर्षांनी होते. 5 वर्षांनी काय होते? तहसीलदारांची, आमदारांची 5 वर्षांनी का होते? काहीतरी कारण असेल ना याच्या पाठीमागं. शिवाजी महाराजांनी त्यावेळी सांगितले. महाराज म्हणतात कुठलाही व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, किल्ल्याचा किल्लेदार, किल्ल्याचा प्रमुख 5 वर्षाच्या वर एका किल्ल्यावरती ठेवायचं नाही. का? एक अधिकारी एका किल्ल्यावरती जास्त वेळ ठेवला किल्ला जायची शक्यता आहे. आजूबाजूची लोक त्याच्या ओळखीची होतील, त्याच्यावरती दडपण आणतील, किल्ला जायची शक्यता आहे. दर 5 वर्षांनी ज्या अधिकाऱ्यांची बदली होती ना, महाराजांची पुण्य आहे. आज तुम्ही जी पेन्शन घेताय ना, तुम्हाला माहितीये ज्यावेळी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांचं निधन झालं तर त्यांना 8 मुलं होती. 8 मुलांना त्यांच्या जागी नोकरीवरती घेतलं. अनुकंपा खाली घेण्याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. आज इथं अनेक महिला आहेत ज्यांचे पती वारले असतील, प्रशासकीय अधिकारी सैन्यात असताना त्यांना पेन्शन मिळते. ही योजना महाराजांची आहे. जर सैन्यात एखादा अधिकारी मेला
ज्यावेळी तानाजी मालुसरेंचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या पत्नीनं भविष्यात पुढे काय करावं म्हणून महाराजांनी त्यांच्या पत्नीसाठी पेन्शन चालू केली. तानाजी मालुसरे मरताना त्यांना शेवटचा जो पगार होता त्या पगाराची निम्मी रक्कम पेन्शन म्हणून दिली जायची. ही पेन्शन योजना छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. हे उभा केले महाराजांनी, हे उभा केले. इथंच नाही, शेतीवरती महाराजांनी सगळ्यात मोठं संशोधन केलंय. बियाणं, खत, बैलजोडी, अस्सल दर्जाची बैलजोडी महाराजांनी शोधायचं काम केले. गीर गाई, गाईचं तूप याचा खऱ्या अर्थानं साठपा करायचा आणि जखमेवरती लावल्यावरती जखम बरी होते याचा खऱ्या अर्थानं प्रयोग महाराजांनी रायगडावरती केलाय. फोन नव्हते, अफजल खान आलाय, मिस कॉल टाकलाय, खाली थांब येतो, नाही. फोन नव्हते, काय केले महाराज रडत बसले का? नाही, महाराजांनी पर्याय शोधलाय. प्रत्येक गोष्टीवरती पर्याय. तानाजी मालुसरेंना सांगितलंय किल्ला घेतल्यावरती किल्ल्यावरती फक्त आग पेटवा, मी राजगडावरती आहे, मला लांब न करेल. किल्ला घेतलाय. तानाजी मालुसरे शहीद झाल्यावरती किल्ल्यावरती जाळ उठवण्यात आला. राजगडावरती महाराजांना कळालं किल्ला घेतलाय. शोध महाराजांनी लावले तो. हे प्रत्येक शोध हे आपल्या तरुण पिढीला शिकवा, येणाऱ्या माणसांना इथल्या पिढीला शिकवा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आपण होतो का? शेवटची काही मिनिटे घेतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आपण होतो का? होतो का? नाही. पण माहितीये का कसा झाला ते? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किती तारखेला असतो? किती तारखेला? 6 जून. पहिला राजा हिंदुस्थानातला जो राजा अधिकृत छत्रपती होणार होता, अधिकृत राजा होणार होता, 3 जूनला महाराजांनी काशीचे गागा भट्ट यांना महाराष्ट्रात बोलवलं. 200 पंडित घेऊन 3 जूनला काशीचे गागा भट्ट महाराष्ट्रात आले. शिवाजी महाराजांची भेट घेतली. खर तर महाराजांची राजधानी कुठली? कोणती? रायगड. चूक. शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड. पण महाराजांना राज्याभिषेक सोहळ्यासाठी अशी राजधानी हवी होती ज्या किल्ल्यावरती एकाही रक्ताचा थेंब नसेल, पर्वता इतका, त्या कैलासा इतका निर्मळ असेल. दुर्गेश्वर रायगड एकमेव हिरोजी इंदलकरांनी बांधला, निवडला किल्ला रायगड. खर तर काशीच्या गागाभट्ट यांनी शिवाजी महाराजांना रायगडावरती आणलं. रायगडाला 3 प्रदक्षिणा घालायला लावला. महाराजांनी रायगडाला 3 प्रदक्षिणा मारल्या आणि दिवस उजाडला. 4 जून. 6 जूनच्या 2 दिवसाचा आदला दिवस 4 जून दुपारी 2 वाजता कुठलाही राजा छत्रपती व्हायच्या अगोदर त्या राजाचा त्याच्या बायको सोबत परत द्विवाह लावला जातो, दुसरं लग्न लावलं जातं. त्याशिवाय कुठलाही राजा होऊ शकत नाही असं शास्त्र सांगतं. त्यानुसार शिवाजी महाराजांचं सोयराराणी आणि अन्य पत्नी सहित महाराजांचं लग्न लावण्यात आलं. महाराजांचं दुसऱ्यांदा लग्न करण्यात आलं. महाराजांची मुंज करण्यात आली. आणि 4 जूनच्या सायंकाळी काशीच्या गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांना राजसदरेवरती उभा केलं आणि सांगितलं, महाराज, छत्रपती पद सोपं नाही. राजे अनेक, जानते राजे फक्त तुम्हाला व्हायचं आहे. जनतेची काळजी करणारा, रयतेला माय लेकरासारखा वागवणारा राजा तुम्हाला व्हायचा आहे. सगळी जबाबदारी सांगितली. अष्टप्रधान मंडळाची घडी बसवली आणि दिवस उजाडला. 6 जूनचा आदला दिवस 5 जून रयत भाकरी चटणी घेऊन महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावरती आली होती. अरे कोण कोण? राजा छत्रपती होणार आहे. माय माऊली गावली राजाला छत्रपती होताना बघायला किल्ल्यावरती उपस्थित होती. 5 जून राज्याभिषेकाचा आदला दिवस दुपारी 2 वाजता काशीच्या गागा भट्ट यांनी एक मोठा तराजू आणला. त्या तराजूमध्ये एका तराजूत शिवाजी महाराजांना बसवलं आणि दुसऱ्या तराजूत शिवाजी महाराजांच्या वजनाचे हिरे, माणिक, मोती, मसाले, शिसे, चांदी महाराजांच्या वजनाचे ठेवण्यात आले आणि याच्या 7 वेळा तुळा करण्यात आल्या. म्हणजे 7 वेळा वजन करण्यात आलं आणि हे सगळं गोर गरिबात महाराजांनी वाटून टाकलं. आणि सायंकाळी राज्याभिषेक सोहळ्याच्या आदल्या दिवशी शिवाजी महाराजांचा गोंधळ पार पडणार होता. महाराजांच्या गोंधळाला
आई शिरकाई देवीला आमंत्रण दिलं जाणार होतं. सोयराराणी शिवाजीराजे सहपत्नी सहित गोंधळाला उपस्थित राहिले. गोंधळी बुवा आले. गोंधळी बुवा येणे आई तुळजाभवानीला महाराजांची कुलदैवत हिला आमंत्रण दिलं. आई महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहा. शिरकाई देवीला साकडे घातलं आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा गोंधळ चालू झाला. महाराजांना भंडारा लावण्यात आला, ड्युटी पेटवण्यात आली आणि गोंधळी म्हणू लागले, माझ्या बरोबर टाळ्या वाजवायचे हात वरती करा. आणि गोंधळी म्हणू लागले, आली गंबाबाई आज आली गोंधळाला, आली गंबाबाई आज आली गोंधळाला, आली गोंधळाला, ताशा वाजवा संबळाला, संबळवाल्या दादा संबळ वाजव जोरात, वाजव जोरात, अंबाली आदारात. झाला महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा गोंधळ पार पडला. आणि याच गोंधळाचं आमंत्रण आई शिरकाई देवीला दिलं. दिवस उजाडला. 6 जून रयतेला एक बाप छत्रपती मिळणार होता. राज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त सूर्योदयाच्या अगोदर 4 घटिका पहाटे 4 वाजता होता. 2 वाजता महाराजांना नयन कक्षेतनं गागा भट्ट यांनी उठवलं, बाहेर आणलं. महाराजांच्या डोक्यावरती दूध, 7 नद्यांचं पाणी, मध यांचा अभिषेक घालण्यात आला. महाराजांचा देह पोचण्यात आला आणि महाराज डोक्यावरती राजाचा जिरतो, अंगामध्ये राजाचे राजवस्त्रे आणि हातात जगदंबेची तलवार. 3 तलवार महाराजांच्या. पहिली जगदंबा, दुसरी भवानी, तिसरी तुळजा. जगदंबा तलवार महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची साक्ष देणारा पुरावा होता. अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सजलं होतं. नाना निमंत्रित 2000 मंडळी परदेशातनं महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होती. आणि पहाटे महाराज सदरेकडे निघाले. राजसिंहासन सजलं होतं. 32 मणी सोनेरी सिंहासन महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तयार झालं होतं. ते सिंहासन, ज्या सिंहासनावरती बसून राजे छत्रपती होणार होते. महाराज निघाले. महाराजांच्या पाठीमागे अष्टप्रधान मंडळ आणि समोर महाराजांचे सरसेनापती हंबीर मामा पंचामृताचा कलश घेऊन जात होते. महाराज राजसदरेत आले. अष्टप्रधान मंडळ 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या डाव्या साईडला उभा राहिलं आणि उजव्या साईडला महाराजांच्या सर्व पत्नी हंबीर मामा. आणि ज्या माऊलीनं या स्वराज्याचं देखील स्वप्न बघितलं, त्या मासाहेब जिजाऊ शंभू राजांना कड्यावरती घेऊन बसल्या होत्या. कदाचित सांगत होत्या, शंभू तुम्हाला पुढे जाऊन छत्रपती व्हायचं आहे. महाराज आले. 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या जवळ आले. महाराजांनी चबुतऱ्याची पहिली पायरी चढली आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आज तानाजी असायला हवा होता. आज तानाजी असता म्हणलं असतं, वराचं काय स्वराज्य निर्माण केलं. ताना नव्हता, गड आलता. आमचा सिंह राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित नव्हता. दुसरी पायरी चढली, हटवला शिवा काशीत. शिवा असायला हवा होता, पळत आला असता. अहो राज, राज, अहो राज, काय स्वराज्य निर्माण केलात महाराज. म्या शिवा या स्वराज्याची दिवडी देणार बर का. शिवा नव्हता, ना ताना होता, ना शिवा. ना लाख मेला, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे सांगणारे बाजी काका होते. यांच्या बलिदानास तर या स्वराज्याच्या पायऱ्या रंगल्या होत्या. इतिहास एक सांगतो, काय आयुष्यात किती मोठे हो, किती मोठ्या उंचीपर्यंत पोहोचा, पण ज्या माणसाने तुम्हाला त्या उंचीपर्यंत पोहोचवलंय त्या माणसाला मरेपर्यंत विसरू नका. हे शिवरायांचं शिवचरित्र तुम्हाला आम्हाला सांगतो. महाराज 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या जवळ गेले. गागा भट्ट जवळ आले. गागा भट्टांनी महाराजांच्या हातात राजदंड दिला. तो राजदंड रयतेचे
न्याय निवाडा करणारा राजदंड होता. आणि महाराज 32 मणी सोनेरी सिंहासनावरती नरसिंह रूपात अश्वप्रधान मंडळांच्या साक्षीनं विराजमान झाले. गागा भट्ट पाठीमागे गेले, डोक्यावरती सोनेरी छत्र धरलं आणि गागा भट्टांनी एकच आरोळी दिली. क्षत्रिय कुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर गजपती भूपती गज अश्वपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान लष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा. महाराजांच्या डोक्यावरती फुलं पडण्यात आली. महाराज पहिले अधिकृत छत्रपती शिवाजी राजे झाले. आणि इतिहास पुटपुटू लागला. काय? द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ महाराष्ट्र नाही, द किंग ऑफ इंडिया अखंड हिंदुस्थानचे बादशाह छत्रपती शिवाजी महाराज म्हणून महाराजांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला. हा राज्याभिषेक सोहळा डोळ्यात साठवण्यासारखा होता. महाराजांचं दैदिप्यमान यश जगाला सांगण्यासारखा होता. या शिवप्रभूंचं निधन 3 एप्रिल 1686 साली झालं. वारा स्तब्ध होता. 50 वर्षात ह्या रयतेनं ह्या राजाला पहिल्यांदा शांत पद्धतीनं झोपलेलं बघितलं होतं. 50 वर्षात हा माणूस पहिल्यांदा शांत झोपला होता. 50 वर्षात. शिवाजी महाराजांची शेवटची इच्छा तुम्हाला माहितीये? महाराजांच्या अस्थी आजही जिवंत आहेत. मुंबईच्या संग्रहालयात महाराजांच्या अस्थी आजही बघायला मिळतात. शेवटचा श्वास सोडताना महाराज म्हणतात, कवी परमानंद काव्यम परमानंद शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जिवंत असलेले एकमेव कवी आणि त्यांचा संदर्भ ग्रंथ आहे परमानंद काव्यम. या ग्रंथात कवी म्हणतात शिवाजी महाराजांनी शेवटची इच्छा व्यक्त केली. काय? महाराज म्हणतात, माझा काळ झाला, मी जातो. काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्त नद्या मुक्त करा, भगवा अभेद ठेवा. महाराजांनी श्वास सोडला. महाराजांची पालखी उचलली. वारा स्तब्ध होता. सैनिकांच्या डोळ्यात अश्रू होते, हंबरडा फोडत होते. हायसा राजा होणे नाही. सैनिकांच्या डोळ्यात पाणी आले राजासाठी. सैनिकांच्या कदाचित तरी हिरोजी फर्जंत असतील आणि म्हणले असतील कदाचित हिरोजी, महाराज आग्र्याच्या दरबारात तुमचं वेश घेऊन झोपलो, ह्या मृत्यूच्या दरबारात ह्या हिरोजीला झोपायची एक संधी द्या ना महाराज, एक उठा ना महाराज. महाराज उठायला तयार नव्हते. माय माऊली हंबरडा फोडत होत्या. महाराज कोणाकडे बघायचं हो? ज्याने आमचा प्राण वाचवला, अब्रू वाचवली, कपाळावरचं कुंकू वाचवलं, तो बाप आमचा असा शांत बसलाय. महाराज उठा ना. नियती पुढे कुणाचं काही चालत नाही. महाराजांना अनंतात विलीन करण्यात आलं. इतिहास एक सांगतोय, तुम्ही वाईट काम करा. मिर्झा राजा जयसिंह हिंदूच होता, हिंदुस्थानातला होता, मुघलांच्या बाजूने लढला. इतिहासात एक पान सुद्धा बघायला मिळत नाही. महाराजांच्या पाठीमागे इथली ऐन्य लोक लढली. 18 पगड 12 बुलीतेवर जातीतली. प्रत्येक पानावरती त्या माणसांचा इतिहास बघायला मिळतो. का? जी माणसं सत्याच्या बाजूने उभी असतात त्या माणसांचा कधी इतिहास दिला जात नाही. पण जी माणसं सत्याच्या बाजूने उभी असतात त्याच माणसाचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला जातो. शिवरायांचं शिवचरित्र तुम्हा मला सांगते. महाराजांचे निधन झाल्यावरती एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतोय, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर.
जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होती ढाल, पळत होत घोड. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. इतिहासातनं फक्त एकच गोष्ट शिका आणि आपल्या पिढ्यांना शिकवा. एकमेव गोष्ट, एक तो म्हणजे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपलेला स्वाभिमान. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपलेला संयम. अफजल खान ज्यावेळी स्वराज्यावरती आला ना, तर शिवाजी महाराजांची एक राजमुद्रा आहे, प्रतिपचंद्र लेखे वर दिशो विश्ववंदिता. अफजल खानाची सुद्धा राजमुद्रा आहे. अफजल खान स्वतःच्या राजमुद्रेत म्हणतोय, काय म्हणतोय, उच्चातल्या उच्च स्वर्गातला देव जरी खाली आला आणि त्याला जरी विचारलं या पृथ्वी तलावरचा सगळ्यात मोठा योद्धा कोण, तर तो देव सुद्धा सांगेल अफजल अफजल अफजल. एवढा गर्व होता. महाराजांनी संयम बाळगला, प्रतापगडावरती बोलवला, 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी, फक्त 2 मिनिटात. मध्यंतरी एक अधिकारी म्हणाला, आता अधिकारी साहेब आहेत तिथं मी जास्त बोलत नाही, त्या सहजच म्हणाल्या की अगले 2 साल में पूरे मुंबई को हरा कर देंगे, हिरवामय कर देंगे. मला त्या ताईला फक्त एक सांगणं आहे, ताई हरे रंग का सपना पाले आया था अफजली समाती में. तुम्ही नव्हे, तुमच्या बापजादेला सुद्धा ते शक्य झालं नाही या हिंदुस्थानला हिरवं बनवायचं. हरे रंग का सपना पाले आया था अफजली समाती में, छत्रपति शिवाजी महाराज ने घुसेड़ दिया था भगवा उसके छाती में. हा महाराष्ट्र आहे, हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे, दिल्लीच्या तख्त राखीतो सांगणारा महाराष्ट्र आहे, भगव्याचा महाराष्ट्र आहे. त्या संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं. पण त्याच महाराष्ट्रात औरंगजेबाचा उदो उदो केला जातो. औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर औरंगाबाद याचं नाव बदललं, छत्रपती संभाजीनगर केलं. पण आजही लोक त्या शहराला काय म्हणतात, औरंगाबाद म्हणतात. एक का नाही का, अरे मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या अंगातलं रक्त तुमचं, सळसळू द्या ह्या अंगातलं रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. अरे जब जब मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा, जब जब मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा. शंभू राजा का नाम सुन के हर मराठों का रक्त भी खोलेगा. याद रखना एक दिन ऐसा आएगा वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर एकच गोष्ट करा. मी कधी सांगितलं नाही पण पहिल्यांदा सांगायची वेळ आली. गडकिल्ले दाखवा, गडकिल्ले ही स्मारक आहेत, पण त्याच बरोबर प्रत्येक गावात शिवाजी महाराजांचा एक पुतळा उभा करा, स्मारक उभा करा. आपल्या गावात शिवाजी महाराजांचं स्मारक का असलं पाहिजे? शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणजे आपल्या गावाचं वैभव आहे. आपल्या गावातलं स्मारक आपल्या गावाचं खऱ्या अर्थानं सन्मान चिन्ह आहे. एखादी माय माऊली सायंकाळी येत असली आणि तिनं चौकात महाराजांचा पुतळा बघितला, सायंकाळी एकटी येत असली तर तिला वाटेल भ्यायची गरज नाही, अजून माझा बाप इथं तलवार घेऊन चौकात उभा आहे, कुणाची जिगर नाही मला अडवायची. तो संस्कार आहे, शिवसंस्कार आहे. तुमच्या गावात पुतळा असेल, नसला तर बांधून घ्या, असला तर सुशोभीकरण करा, इतका सुंदर करा. येणारा काळानं विचारला पाहिजे पुतळा कुणासारखा बांधावा, तर माळकोट मधल्या गावातल्या लोकांसारखा बांधावा, त्यांच्या या तरुण पोरांसारखा बांधावा. तेवढी गोष्ट पाहाल एवढी आशावाद व्यक्त करतो. असं म्हटलं जातं व्याख्यान 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, प्रवचन 3 तास, गोंधळ रात्रभर असतोय. माझ्या वाणीचा गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतो. एक वक्ता साहेब असंच बोलत होता, सगळे प्रेक्षक निघून गेले, 2घच उरले. म्हणला काय मोठे प्रेक्षक आहेत, कान देऊन मला ऐकते. ते 2घं उठून उभा राहिले. म्हटलं साहेब तुमचं भाषण ऐकतोय, अशातलं काही भाग नाही,
तुम्ही ज्या चटईवरती उभारलाय ती चटई आमची आहे, तुमचा ओरा म्हणजे आम्ही न्यायला मोकळं. खर तर इतिहास हा फक्त तलवारींचा जमाना गेलाय, पेनच्या जमान्यावरती चालणारा इतिहास आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. कलम महत्वाचे आहे, प्रत्येकाने कलम बाळगली पाहिजे. जे पोरग वाघिणीचं दूध पेतं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही, शिकलं पाहिजे. या मातीमध्ये जो माणूस इंजिनियर होईल, एखादा अधिकारी होईल, एखादा उच्च पदावरती जाईल, तो या मातीसाठी शिवाजी म्हणून तयार झालेला मुलगा असेल असं मला वाटतं. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पळती माघारी. महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा वारकऱ्यांचा, हा भगवा धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा त्यागाचा, 18 पगड 12 बलुतेदार जातीचा, हा भगवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. भगवा तुमचा माझा अभेद्य पेलाल अशा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.